चलो चलो चलो। बॉटल पुढे घेऊन घ्यायची, बाकी ठेवून द्यायची मागे ती बॅग फक्त. हॅलो, गुड मॉर्निंग. तर सकाळचे 8 वाजले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत दापोलीला. तर पुणे ते दापोली हा प्रवास जवळपास 8 तासाचा आहे. तर आम्ही ताम्हिणी घाट या मार्गाने जाणार आहोत, कारण की तिकडचे रस्ते वगैरे चांगले आहेत असं ऐकण्यात आलं आहे म्हणून. तर चला, गणपती बाप्पा मोरया. तर आता जवळपास 10:30 वाजण्यात आलेत आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे. तर हा मुळशी डॅमचा परिसर आहे. त्याचा जवळ बॅशर्स म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे आणि नंतर मग आम्ही पुढे जाणार. म्हणजे मुळशी घाट संपला की नेक्स्ट ताम्हिणी घाट लागेल, त्याच्या आधी आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो. पोहे वगैरे मागू आपण चालेल. 5 स्टार रेट सर्व. काय बोलली की बेटा? प्लेन ऑमलेट आणि मग ब्रेड बटर. अरे जो कडक आहे ना तो नाही खाल्ला. आता फोटो नाही काढा.
बापरे, तिकडे पण आहे सगळीकडे. चमाऊ तर ह्या प्रवासात इतका पाऊस झालाय की तुफान पाऊस झालाय. तामिनी घाटात इतका भयंकर पाऊस होता, अक्षरशः इतकी भीती वाटत होती की कशाला फिरायला निघालोय पावसात असं. पण आता बंद झालाय बऱ्यापैकी, तर आता छान वाटतंय. आता बघू पोचेस तोर किती पाऊस भेटतोय. शिवा शिवा जसं धरायला लावतो शिवाय तुला बाबा म्हणतात रंग का गरम यायचं नाही. मी नाही पकडणार, मी नाही पकडणार. तर आता 1:45 वाजले आणि आता आम्ही चहाला थांबलो, म्हणजे चहा आणायला गेलो. आणि आमचा शिवा उठलाय, तरी अजून दापोलीला पोचायला 1.5 तास आहे. 3 वाजेस्तोवर पोहोचू आम्ही, है ना शिवा? 3 वाजतील ना आपल्याला. चलो हा बरोबर आहे. फायनली आम्ही पोहोचलो आहोत आता रिसॉर्टला. 3 वाजलेत, जवळपास 3:30 वाजलेत. खूप प्रवास करून झालाय, थकलोय आता. माहित नाही मला.
रूम छान आहे. रूम टूर नंतर बनू. हा आमच्या शिवा पाहिला का कुठे बसलाय. हे भाऊ लॉलीपॉप खातोय. हॉटेल चांगलं आहे, छान आहे, क्लीन आहे. आय थिंक हे कपडे वाळवायला टाकलं इथे, ठेवलं इथे. मस्त ऊन येत आहे. 3 दिवस आता आमचं इथेच मुक्काम आहे. ते समोर तिकडे समोर समुद्र आहे, तो समोर समुद्र आहे तिकडे. इकडे रेस्टॉरंट आहे, आम्ही जातोय आता. दाराच्या जोडी फिरवायला आणतात. शिवा जायचं का? चल चल. शिवा शिवा आमच्या शिवाला चालायचा इतका कंटाळा आहे आज. पूर्ण थकला आहे तो. सकाळी 8 वाजल्यापासून तर आम्ही पोहोचतो 3:30. बराच वेळ गाडीत असल्यामुळे तो आज बराच थकला आहे. आम्ही बीचकडे जातोय आता. रिसॉर्ट मधून अगदी कमी अंतरावर बीच आहे. तो बघा, तो दिसत असेल. ह्याचं गेट आहे बीचकडे जाण्याचं. प्रॉपर्टी छान आहे. ए हे पण आहे बघ. हे बघ इकडे बसायला. हे बघ, हे बीच इथून लागतोय. असं बाहेर गेलं की लगेच बीच आहे. वाव, हे वा. जाऊ सायंकाळी. आता बरंच ऊन आहे. एक काम करू आपण, थोडस रूमवर जाऊ. हा, थोडस रेस्ट करू. शिवा पण थोडं झोपेल. मग सायंकाळी शिवा एन्जॉय करतोय. फुल एन्जॉय आमच्या शिवाचा. ये बाबा. पाय नका टाकायचं, खाली पडून गेल पाय. चांगलं बोललो नाही इतकं पाणी स्वच्छ नाही. रेती नाही, चिखल आहे.